नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंसाठी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण अशी माहिती तज्ज्ञांच्या मुलाखतींद्वारे या कार्यक्रमातून दिली जाते. आपण पाहतोच की महाराष्ट्र हे फळांच्या दृष्टीने अग्रेसर असं राज्य आहे. आंबा असेल, केळी असेल, अशा अनेक फळांसोबतच पपई हे देखील महत्त्वाचं फळ महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे. आणि आजचा विषय देखील आपला पपईच्या संदर्भातच आहे. पपईचे उत्पादन, त्यातील समस्या आणि उपाय हा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर सुनील चाळक सर. डॉक्टर सुनील चाळक सर हे विभागीय कृषी संशोधन केंद्रामध्ये कार्यरत आहेत. पपई संकर योजनेअंतर्गत प्रभारी अधिकारी अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. सर नमस्कार. नमस्कार. सरांना आजच्या कार्यक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे. पपई उत्पादन आणि त्याच्यातील समस्या आणि उपाय हे सगळं पाहत असताना मुळात पपई हा जो हे जे फळ आहे, या फळाचं आपल्या आहारामध्ये काय महत्त्व आहे? पपईचं आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. एकतर सुरुवातीला म्हणजे की त्याच्यात व्हिटॅमिन अ हे घटक असल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य जपायचं काम, खूप महत्त्वपूर्ण काम ही पपई करते. तसंच आणखी याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की पाचन क्षमता वाढण्यासाठी किंवा चांगली होण्यासाठी पपई हे वापरली जाते. त्याचबरोबर सध्या मागील काही दिवसामध्ये डेंग्यू हा जो आजार होत होता, त्यामध्ये प्लेटलेट्स काउंट वाढण्यासाठी बरेचसे डॉक्टर्स असं सल्ला द्यायचे की त्याचा पपई पानांचा किंवा काढा प्या किंवा फळे खा. तर अशा संदर्भातला तो सल्ला दिला जायचा. या एकंदरच की ह्या फळपिकाला एक वर्षभर चांगली बाजारात मागणी राहते. त्यातली त्यात सर हिवाळ्यामध्ये खूप चांगली मागणी राहते, कारण की पपईचा उष्मांक हा चांगला असल्यामुळे लोक प्रेफर करतात की हिवाळ्यामध्ये हे फळपीक जास्त खाल्ले जाईल. नो डाऊट की ते वर्षभर पण खाल्लं जातं सर. पण मग नेमकी लागवड कधी केली पाहिजे जेणेकरून ते जास्त उपयुक्त ठरू शकेल शेतकऱ्यांना? सर लागवड तर या पिकाची वर्षभर करू शकतो, पण ही फक्त हिवाळ्याचे काही 3 महिने म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही, कारण हे एक उष्णकटिबंधीय क्षेत्रामधलं फळपीक आहे. त्यामुळे हे 3 महिने सोडून आपण वर्षभर या फळपिकाची लागवड करू शकतो. म्हणजे स्टार्ट फ्रॉम मार्च टू दिस सप्टेंबर, ऑक्टोबर. जर उत्तम फळं यायला हवीत असं वाटत असेल तर त्याची रोपं सुद्धा दर्जेदार हवीत. तर यासाठी नेमकी कोणती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे? सध्या महाराष्ट्रात बऱ्याचशा रोपवाटिकेतूनच प्रेफर करतात शेतकरी रोपं घेण्यासाठी. परंतु त्यांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही रोपवाटिकेतून रोपं घेताना तुम्ही खात्रीशीर रोपवाटिकेचीच निवड करावी. त्यांच्याकडनं पक्की पावती घ्यावी व ती पक्की पावती जपून ठेवावी. तसेच आपण पण त्याची रोपं तयार करू शकतो. शेतकरी पण त्याची पपईची रोपे तयार करू शकतो. बाजारामध्ये सध्या प्रो ट्रे येतात, 50 ते 55 खाशाचे प्रो ट्रे यासाठी वापरले जाऊ शकतात. यामध्ये कोकोपीट 2 भाग, 1 भाग पीट मॉस आणि एक भाग चांगली चाळलेली आपली पोयटा माती, याचं मिश्रणाने ते भरून घ्यावेत. भरून घेतल्यानंतर त्यामध्ये त्याची बी आपण पेरणी करावं. परंतु बी पेरणीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे साधारणतः 12 ते 18 दिवस हे बियाणे जे आहे ते उबदार पाण्यामध्ये आपण काय करायला पाहिजे की ते ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याचे जर्मिनेशन ज्याला म्हणतो आपण की ते वाढतं. तर हे आपल्याला फायदेशीर होईल. आणि आपले रोपं जे आहेत तर साधारणतः 45 ते 50 दिवसात लागवड योग्य होतात. 45 ते 50 दिवसानंतर आपण चांगले रोपं आपण डायरेक्ट फील्डमध्ये लावू शकतो. त्यामुळं आपल्या की नर्सरी बाहेरच्या रोपवाटिकेतून जो आपण रोपं घेतोय तर त्याच्यावरचा खर्च कमी होतो. पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पपईची जी रोपं आहेत किंवा झाडं आहेत त्यांना ते एकूणच हवामान असेल किंवा पावसाळ्याचा एक निगेटिव्ह परिणाम असेल, त्यांना मर लागते. मग या केसमध्ये हे कमी करणे म्हणजे मर लागणं कमी कसं करता येईल, नेमकं ते काय असतं? पपई हे फळपीक जे आहे की वॉटर लॉगिंग कंडिशनला खूप सेन्सिटिव्ह असं फळपीक आहे. तर याच्यामुळे पावसाळ्यात पण लागवड करतात, परंतु पावसाळ्यात लागवड करताना काय आपण काळजी घेणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच की जमिनीची निवड करताना अशी जमीन निवडावी की त्यातून पाण्याचा पूर्ण निचरा झाला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी जी आहे की तुम्ही लागवड करताना ही वरंब्यावरती किंवा बेड्स, आपण त्याला रेझड बेड म्हणतो, गादी वाफे, याच्यावरती त्याची लागवड करायला पाहिजे. तर ते गादी वाफे जे आहेत तर उतारा समांतर असे पाहिजेत. जर
उतारा समांतर नसतील, जर पावसाचं जास्तीचं पाणी जर साठून राहिलं तर ते झाडे आपले त्याला फटका बसू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण ती लागवड केली पाहिजे. मर लागते म्हणजे नेमकं काय होतं? 2 ते 3 दिवस जर साठून पाणी राहिलं किंवा साठून पाणी राहिलं, एक तर काय होतं की प्रत्येक झाडाला जेवढं पाणी लागतं तेवढीच मुळा शेजारी हवा वगैरे खेळती पाहिजे तेवढ्याच प्रमाणात. जर हवा खेळती नाही राहिली तर मुळं जे आहेत तर मुळांचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही आणि ते झाड दगावण्याचे चान्सेस वाढतात. अशा प्रकारचा प्रादुर्भाव होतोय. होय. मग याच्यावरती समजा ते झालं तर मग त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं? तुमची लागवड जी आहे तर निचरा होणाऱ्या जमिनीत पाहिजे. नंतर उताराला समांतर असे तुम्ही रेझिड बेड्स तयार केले पाहिजे, त्याच्यावर लागवड पाहिजे. परंतु जर झालीच तर आपण वेगवेगळी बुरशीनाशकं जे आहेत त्याच्यावरती आपण काय करू शकतो, ते ड्रेंच करू शकतो. परंतु हे कधी पावसाळ्याच्या अगोदर नाही तर पाऊस पडल्यानंतर. पाऊस चालू असताना ते ड्रेंच करून तेवढासा फायदा होत नाही. मर लागणं असा जो एक प्रकारे आजार किंवा रोग म्हणूयात, तशाच पद्धतीने पपईच्या झाडासाठी किंवा पपईच्या पिकासाठी अजून कोणते रोग आहेत की ज्याचा आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठीची उपाययोजना केली पाहिजे? पपई हे पीक जे आहे तर पाण्यासाठी खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. जर आपण इरिगेशन देताना ड्रिप लाईन सपोज जर खोडाच्या बुंध्याला लागली किंवा पाण्याचा जर कॉन्टॅक्ट आला बुंध्याला तर काय होतं की त्याचा बुंदा तो सडतो. बुंदा सड हा एक रोग होतो. त्या बुंदा सडण्यामुळे त्याचं फंगल इन्फेक्शन होतं आणि तो बुंदा सोडू शकतो. आणि मग त्यामुळे काय होतं की झाड लोड बिअर करू शकत नाही आणि ते झाड कोलॅप्स होतं, पडतं. तर हे टाळण्यासाठी आपण त्याला ड्रेंचिंग करणं मस्ट आहे. काही फंजिसाईड्सची त्या अगोदर पाण्याशी कॉन्टॅक्ट नाही येणार खोडाचा, हे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. अच्छा. आणि बुंदा सडला तर मग त्याच्यावरती काही औषधं उपचार आपण प्रिपरेटरी काही मेजर्स घेऊ शकतो. परंतु म्हणजे काही फंजिसाईड्स आहेत किंवा बुरशीनाशक त्याला आपण म्हणतो, काही बुरशीनाशकांची समजा कॉप्रॉक्सिक्लोराइड आहे, मँकोझेप आहे, अशाची ड्रेंचिंग करून आपण ते थोडंसं टाळू शकतो. आणखी एक असा रोग आहे तो म्हणजे पपया रिंग स्पॉट व्हायरस. हा रिंग स्पॉट व्हायरस महाराष्ट्रामध्ये एकूणच देशामध्ये हा रोग खूप या पिकासाठी भयंकर आहे. या पिकामध्ये पूर्ण बागा ज्या आहे तर सुरुवातीला ते बाग ही पिवळसर, झाडे पिवळसर दिसायला लागतात. पिवळसर दिसल्यानंतर कालांतराने त्याचा असंही होतं की लीफ लॅमिना जो आहे पानाचा भाग तो पूर्ण जातो आणि शिरा फक्त राहतात शिल्लक. त्याचबरोबर ह्या रोगामध्ये असं होतं की खोडांवरती ऑइली रिंग्ज येतात, फळांवरती ऑइली रिंग्ज येतात. फळांवरती ऑइली रिंग झाल्यामुळे त्याचं मार्केट, फळांचं फ्युचरमधलं जे मार्केट आहे ते पण कमी होतं आणि याचबरोबर झाडाची एकंदरच वाढ खुंटते. ही वाढ खुंटल्यामुळे उत्पादनावरती परिणाम होतो. सर आपण सांगू शकतो की कोणती ऑब्झर्वेशन्स करावेत आपण की निरीक्षण कसं असावं झाडांबद्दल? हा रोग टाळण्यासाठी जे आहे तर आपल्याला एकंदरच असं दिसून येतं की उन्हाळी जर लागवड केली, फेब्रुवारी मार्चमध्ये जर लागवड केली ते काय होतं, फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड केल्यामुळं उन्हाळ्यामध्ये हे पीक चांगल्या जोमानं वाढतं. आपण व्यवस्थित पाण्याची काळजी घेतली तर त्या अनुषंगानं नंतर ह्याचा व्हायरस जो आहे रिंग स्पॉट व्हायरस हा जून जुलैमध्ये थोडासा दिसायला चालू होतो. तोपर्यंत आपल्या फळांची सेटिंग वगैरे हळूहळू चालू होते. तर हा मुद्दा झाला की लागवड जी आहे ते शक्यतो फेब्रुवारी मार्चमध्ये करावी. त्याचबरोबर हे याच्यासाठी जे आहे तर आपण प्रतिकारक्षम ह्या जाती आपणची निवड करायला पाहिजे. तर हे मुळात आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की हा जो व्हायरस आहे तर ह्याला फॅक्टर आहे. म्हणजे मावा ही कीड आहे, ती काय करते की टरबूज, खरबूज हे वेलवर्गीय पिकं आहेत त्याच्यातनं तो व्हायरस ट्रान्समिट करते पिकामध्ये. तर त्याच्यामुळं मावा ह्या किडीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे आहे सर तर आपण काय करू शकतो की त्याच्या फवारण्या ज्या आहेत कीटकनाशकांच्या, म्हणजे काही कीटकनाशकं त्याच्याशी रेजिस्टंट असतात. तर उदाहरणार्थ इमिडाक्लोरोपिड आहे, थायमेथॅक्झॉन आहेत. हे कीटकनाशकांचे आपण महिन्याच्या इंटरव्हलने त्याची आपण फवारणी घेऊ शकतो, जेणेकरून या मावाचं किडीचं नियंत्रण होईल. त्या अनुषंगानं तो जो रोग पसरवतो त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. कधी कधी असं दिसतं की पपईचं जे झाड आहे त्याची पानं जी आहेत ती गुंडाळल्यासारखी दिसतात. होय होय. नेमकं ते काय आहे आणि त्याच्यावरती प्रतिबंध कसा करता येईल? हा रोग महाराष्ट्रात जास्त दिसत नाही, परंतु काही भागावरती तो रोग दिसून येतो. ज्या क्षणी आपला हा असा प्रकारचे झाडं काही दिसतील, सपोज एका बागेमध्ये जर 3-4 झाडं असतील तर तात्काळ ते काढून ते नष्ट करावेत, जेणेकरून त्याच्यावरचा व्हायरस जो आहे तर तो पसरणार नाही. मुळात हा व्हायरस मगाशी सांगितलं की रिंग स्पॉट व्हायरस हा मावा या किडीमुळे पसरतो. तर पर्णगुच्छ जो आहे आता तुम्ही सांगितलं तो व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी
यानं पसरतो. ते व्हाईट फ्लाय आपल्याला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी पण आपण इमिडाक्लोप्रिड, थायोमिथॅक्झॉन इत्यादी आंतरप्रवाही कीटकनाशके आपण वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पपईच्या झाडासाठी, पपईच्या बागेसाठी अन्नद्रव्य म्हणजे अगदी खतं किंवा हे सगळं याचं नियोजन कसं करता येईल? शेतकरी बांधवांना पण मी सांगू इच्छितो की आपल्या बागेवरती व्हायरस कोणता ना कोणता किंवा रोग तर येणारच आहे, परंतु आपल्या हातात काय की आपली बाग ही सशक्त पाहिजे. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला आपण बागेचं व्यवस्थित आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे की जे चांगलं कुजलेलं शेणखत जे राहतं 15 ते 20 टन हेक्टरी शेणखत जे आहे कुजलेलं शेणखत पाहिजे. जे जर तुम्ही फ्रेश शेणखत आणलं तर ते उन्नी वगैरे जे असतं म्हणतो त्याला व्हाईट ग्रब म्हणतात, तर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी चांगलं कुजलेलं शेणखत आपण यूज करायला पाहिजे. ते पूर्ण बागेमध्ये जिथं आपल्याला बाग लावायची, बेड्स तयार करायचे त्या अगोदर इवन म्हणजे सारखेपणाने ते स्प्रेड करायला पाहिजे. मग ते झाल्यानंतर आपण लागवड केल्यानंतर आपण ड्रीपमधनं किंवा आपण बांगडी पद्धतीने जे आहे तर 50 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम सुप्रवत आणि 50 ग्रॅम पालाश हे आपण जे खत आहे प्रत्येक झाडास लागवडीनंतर पहिल्या महिन्यानं, लागवडीनंतर 3ऱ्या महिन्यानं, 5व्या महिन्यानं आणि 7व्या महिन्याने आपण देऊ शकतो. तसेच याच्यामध्ये पण आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत तर मल्टी म्हणून बाजारामध्ये एक मायक्रोन्यूट्रिएंट येतं, ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याच्या पण आपण मंथली फवारण्या घेऊ शकतो, जेणेकरून आपलं झाडाचं जे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होईल आणि झाडं सशक्त होतील, जेणेकरून येणाऱ्या रोगास वगैरे ते बळी पडणार नाही. पपईच्या बागेमध्ये आंतरपीक घेऊ शकतो का, आणि घ्यायचं असेल तर मग कोणती पिकं आपण घेऊ शकतो? निश्चितच काही आंतरपिकं आपण घेऊ शकतो, पण ते सुरुवातीच्या काळाला 3 महिन्यापर्यंत आपण आंतरपिकं घेऊ शकतो. 3 महिन्याच्या नंतर ती कॅनोपी पूर्ण डेव्हलप होते, नंतर सावली खाली बागी येते. त्यासाठी सुरुवातीला जे आहेत आपण आंतरपिकं काय घेऊ शकतो. त्यामध्ये जे सध्या तुम्ही जूनमध्ये जर लागवड केलेली असेल तर तुम्ही झेंडू हे आंतरपीक काही घेऊ शकता. जर उन्हाळी लागवड असेल तर तुम्ही कांदा वगैरे असे आंतरपीक घेऊ शकता. पण मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांशी टरबूज, खरबूज हे पिकं आंतरपिकं घेतली जातात, परंतु ते आंतरपीक घेऊ नयेत. कारण काय होतं की हे होस्ट प्लांट्स असतात की रिंग स्पॉट व्हायरस ट्रान्समिट करण्याचे, त्यामुळे मुख्य पिकावरती त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे हे आंतरपिकं जवळपास घेऊ नयेत किंवा आंतरपीक म्हणून तर घेऊच नाही. जसं पपईच्या बागेमध्ये आपण पिकं घेणार तसं इतर पिकांमध्ये पपई घेऊ शकतो का? निश्चितच आंबा आहे, वायडर स्पेसिंगवरती आपण ते जे काही वर्ष जे आहे आंब्याचे समजा 5-6 वर्षापर्यंत आपण मधल्या अंतरामध्ये आपण आंतरपीक म्हणून पपई घेऊ शकतो. कीड लागते आणि मग किडीचा पण मोठा प्रादुर्भाव या पिकांवर होतो, तर ती कोणती लागते आणि जर लागली तर त्याच्यावरचा प्रतिकार आपण कसा करावा? या पिकाला एक जास्त किडीचा प्रादुर्भाव नाही आहे, परंतु एक कीड जी आहे ती म्हणजे पिट्या ढेकून. हा पिट्या ढेकून असं आहे की त्याचे यंग वन्स जे राहतात, जे क्रॉलर्स राहतात, ते सेल सॅप म्हणजे रस शोषून घेतात. रस शोषून ते एक चिकट द्रव सोडतात. तर रस शोषून तो रस पानामधनं, फुलामधनं, खोडामधनं सगळीकडनं तो घेतात आणि चिकट द्रव सोडतात. मग चिकट द्रव सोडल्यामुळं काय होतं की त्याच्यावरती बुरशींची वाढ होते आणि ती बाग जी झाडं आहे ती काळपट दिसतात, पाने काळी होतात आणि जी पिट्या ढेकून ही एकदम फाईट दिसते आणि त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं आवरण असतं. ते जे आहे तर ते धुवून निघाल्याशिवाय ते आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण आणता येत नाही. म्हणून ही कीड जी आहे कोरड्या हवामानात जास्त दिसते. पावसाळ्यामध्ये हिचा प्रादुर्भाव एवढासा होत नाही, परंतु थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर हे जी कीड जे आहे ते जास्त प्रादुर्भाव दिसून येतो त्याचा. तर ह्याचे जे कंट्रोल मेजर करायचं असेल तर बुप्रोफेन्झिन नावाचं आपलं कीटकनाशक आहे एक, तर त्याची 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण त्याची फवारणी करू शकतो. परंतु 1-2 झाडावरती ही कीड आली तर आपण समजू शकतो की त्याला अँट्स वगैरे जे मुंग्या लागतात ते खाऊन घेईल, परंतु थोडंसं लक्षात आलं की आपलं ही कीड वाढते तर गाफील राहून चालत नाही. ही कीड पूर्ण बागेत पसरू शकते थोडंसं जर आपण दुर्लक्ष केलं तर, आणि आपलं पूर्ण बाग ह्याच्यामुळं खराब होऊ शकते. एखादी पपईची बाग एक सायझेबल त्याचा आकार असेल, म्हणजे जास्त झाडं असतील, तर एक प्रकारे उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्याला ते फायदेशीर लाभदायक ठरणार आहे, गॅरंटेड? निश्चितच सायझेबल जर असेल बाग तर आपल्याला शेतकऱ्याला काय होतं की त्याचा माल जो आहे तो कुठतरी एका कंटेनरमध्ये बसून ठेवून आपल्याला म्हणजे कंटेनरमध्ये नेता येऊ शकतो.
जर थोडी झाडं असतील किंवा थोड्या एकरेचे असेल थोडंसं, मग त्याला ते लोकल मार्केटला विकावं लागतं. जर सायझेबल एरिया असेल तर आपल्याला त्याच्या जास्त मार्केटिंगमध्ये सोपं जातं. उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने पपईच्या झाडाला काही त्रास होतो किंवा काही आव्हानं आपल्या शेतकऱ्यांसाठी आहेत की इथेही काळजी घेतली पाहिजे, म्हणजे उन्हाळ्यात त्रास होणार नाही? पपई हे पिकाची रूट सिस्टीम तुम्हाला सांगतो की पपई रूट सिस्टीम असे की ह्याची खूप डेप्थमध्ये खूप 1-2 फुटाच्या खाली वगैरे ह्याची मुळं जात नाहीत, ते लॅटरली पसरतात. त्या अनुषंगानं पाणी जे आहे तर त्या रूट झोनला जाणं महत्त्वाचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये जर पाण्यामध्ये जर ताण बसला किंवा पाणी व्यवस्थित दिलं गेलं नाही तर काय होतं की पानं जे आहेत तर ते पानगळ होते. मग पानगळ झाल्यामुळं फळं जे आहेत ते सूर्यकिरणांना एक्सपोज होतात. सूर्यकिरणांना एक्सपोज झाल्यामुळे त्याच्यावरती पांढरा चट्टा पडतो आणि त्याची मार्केटेबिलिटी आहे ती कमी होते. तर हे टाळण्यासाठी आपण पाण्याचं व्यवस्थित चोख नियोजन ठेवणं खूप गरजेचं आहे. जर समजा थोडंसं काही पानगळ झालीच, जर आपली फळं जर एक्सपोज व्हायला लागली तर आपण ते गोनपाटाच्या सहाय्याने फळं काय करू शकतो, कव्हर करू शकतो. परंतु पाणी जर व्यवस्थित दिलं तर पानगळ होऊ दिली नाही आपण तर ते खूप चांगलं राहील. पपईच्या झाडावर तणनाशक म्हणजे त्या बागेमध्ये जेव्हा मारली जातात तेव्हा शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? तणनाशक ह्याच्यामध्ये जे आहे तर जास्त वापरू नये, निंदणीवरती वगैरे ह्याच्यावरतीच भर द्यावा. त्याचप्रमाणे आणखी एक मी तुम्हाला ॲडिशन ह्याच्यामध्ये सांगू शकेल. काय होतं की शेतकऱ्यांकडे एकच पंप असतो, स्प्रे पंप. तोच पंप कीटकनाशकासाठी वापरला जातो, तोच पंप तणनाशकासाठी वापरला जातो. एखाद्या वेळी तणनाशक वापरलं आणि पंप व्यवस्थित धुतला नाही किंवा जर आपण फवारणी केली तर त्या रोपांना किंवा पपईच्या झाडांना ते काय होतं त्याचा म्हणजे स्कॉर्चिंग टाईप सिम्पटम्स येतात आणि ते एक मलुलट होतं आणि त्याचे जर पाहिलं आपण तर ते रूट्सची कॉइलिंग होते, गोल गुंडाळा होतो. तर हे जे होतं ते तणनाशकाचा फवारणीचा पंप वापरल्यामुळे वगैरे असं होतं. तर शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की आपण जे आहे तर तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवावा आणि इतर कीटकनाशकांसाठी वेगळा पंप ठेवावा, जेणेकरून असे जे प्रकार होतात ते आपल्याला टाळता येतील. पपईच्या फळावर आपण कधी कधी पाहतो की जणू काही त्याला फोड आलेत, अशा पद्धतीचं काहीतरी दिसतं. मग सर्वसामान्य एखादा व्यक्ती असेल तर त्याला वाटेल की हा फळाचाच भाग आहे किंवा काय, शंका पण वाटते. मुळात पपई या विषयात तुम्ही संशोधन करत आलाय, आतापर्यंत काम करताय, अनेक वर्ष तुम्ही याच्यात, तर तुमचं काय याच्यातलं निरीक्षण आहे की नेमकं ही फोड असतात का काही गडबड आहे? बंपी फ्रूट्स याला म्हणतात, ही एक व्याधी आहे, म्हणजे डिसऑर्डर म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तर ही जी आहे ती बोरॉन ही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येते. जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर ही बाजू येणारच नाही. जर येतच असेल तर त्यामुळं काय होतं की जे मार्केटमध्ये प्रेफरन्स लोकांचा फोड आलेले पपईला राहत नाही. त्यामुळे ते बागेतली पपई जी आहे ते आपण मार्केटिंग त्याचं करू शकत नाही. तर ह्यावरचे नियंत्रण करायला पाहिजे. नियंत्रण करण्यासाठी जे आहे तर बागेमध्ये प्रत्येक झाडास 8 ते 10 ग्रॅम बोरॅक्स जे आहे आपण दिलं पाहिजे, त्याच्यामधून ते बोरॉन मिळेल, जेणेकरून अशा व्याधी काय करते आपल्याला टाळता येतील. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जे असतं त्याचे जर आपण फवारणी घेतल्या ते पण त्याच्यावरती पण आपण मात करू शकतो बंपी फ्रूट्सवरती, जे तुम्ही म्हणला की फोड आल्यासारखं. अमुक एका महिन्यात त्याची काढणी काढायची, एका ऋतूत काढायची, तर आपण शेतकरी बांधवांना काय सांगू शकाल की कधी फळं काढायची त्याची? पपईचे फळ पीक आहे, हे आंबा वगैरे याच्यासारखं नाही की त्याचा पर्टिक्युलर सीझन राहतो. तर हे वर्षभर आपण हे पपईची फळं काढू शकतो. आपण साधारणतः लागवड केल्यानंतर 8 महिन्यानं, 8व्या महिन्यात, 9व्या महिन्यामध्ये आपण लागवड त्याची फळ काढणी करू शकतो. परंतु सध्या काय होतं की काढणी जर व्यवस्थित झाली नाही, प्रॉपर स्टेजला झाली नाही तर ते फळं जे आहेत ती मार्केट्समध्ये लवकर खराब होतात. तर त्यासाठी जे आहे तर आपण काढणी जी आहे ती वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. वेळेवर म्हणजे किती, त्याच्यावरती डोळे पडतात, 1 किंवा 2 दुसरा डोळा आपल्याला दिसला की त्याच वेळेस आपण ते फळे आहेत ते हार्वेस्ट करायला पाहिजे. मग ते हार्वेस्ट केल्यानंतर ते जे आहे तर धुवून घेतले पाहिजेत व्यवस्थित. एखाद्या म्हणजे समजा कार्बेंडेझिम नावाचं बुरशीनाशक आहे, त्या बुरशीनाशक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये ते धुवून व्यवस्थित चांगले घेतले पाहिजेत आणि नंतर ते मार्केटिंगला नेले पाहिजेत. तसंच मार्केटिंग करताना जे आहेत तर कुशन मटेरियल मिळतं एक विशिष्ट प्रकारचं, कुशन पॅकिंग म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे ते आवरण जर आपण मार्केटमध्ये नेलं ते तर मार्केटमध्ये ते जास्त दिवस टिकण्याची चान्सेस जास्त वाढतात.
काही फळबागा अशा असतात की एकदा लावलं की त्याच्याकडे बघायचंच नाही, फक्त फळं काढायची. अर्थात इतकं पण मोकळे धोरण नाही ठेवतात, पण तरी मग पपईच्या बाबतीत आपण काय सांगू शकाल अगदी थोडक्यात की नाही हे 2-3 मुद्दे तरी लक्षात ठेवले पाहिजेत फळबागेच्या बाबत? पपईचं सुरुवातीला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे वॉटर लॉगिंगशी, म्हणजे पाण्याची वगैरे. आणि ह्याचं आरोग्य आपण जर व्यवस्थित ठेवलं, हे पहा पपई याची आपल्याला एका झाडापासून जवळपास 30 ते 40 किलो उत्पादन मिळतं. त्या अनुषंगानंच आपण पण त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन ठेवलं पाहिजे. हे हेवी फीडर क्रॉप आहे, त्या अनुषंगानं आपण अन्नद्रव्य पण व्यवस्थापन ठेवलं पाहिजे, इरिगेशन्स व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि तर ह्याच्या एका वर्षामध्ये आपल्याला ह्याचं सर्व सीझन निघून जातो. तर हे एक चांगल्या प्रकारे आपण त्याचे मॉनिटरी बेनिफिट्स या पिकाचे घेऊ शकतो. थोडंसं सजग राहावं लागेल. पपई हे फळ सर्वसामान्यतः डायरेक्ट खाल्लं जातं असं समज आहे, पण या व्यतिरिक्त आपण काय सांगू शकाल की नाही नुसतं खाल्लं जात नाही थेट, पण पपईचे अमुक अमुक पदार्थ केले जातात, अमुक अमुक पद्धतीने पपई ही ग्राहकांपर्यंत पोचते, असं काही सांगता आहेत? आपण एक तर सर्वसामान्य पाहतो टेबल पर्पजसाठी घरामध्ये आपण खाण्यासाठी वापरतो. त्याच वेळेस काय की असे काही प्रोसेसिंगमध्ये टुटी फ्रुटी तयार करतात पपईची. त्याचबरोबर पेपेन एक द्रव काढला जातो इंडस्ट्रियल पर्पजसाठी, त्यापासून विशिष्ट प्रकारचं आपण काय एन्झाईम्स तयार केले जातात, तर पेपेन एक्सट्रॅक्शनसाठी पण वापरलं जातं. तसेच जे मीठ जे असतं म्हणजे मांसाहार जे आहे, तर ते टेंडराइज होण्यासाठी तर काही शिजवण्याच्या वेळेस त्याचे कच्च्या पपईचे तुकडे टाकले जातात. पपई आपण काढली तर ती काढल्यानंतर त्याचं प्रवास जो असेल, त्याचं साठवणूक असेल, पाठवणी असेल, बरोबर, याबाबत कशा पद्धतीने तो प्रवास असतो? पपई काढल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे ती आहे ती व्यवस्थित धुवून घेतली पाहिजे, त्याला कुशनिंग पॅकिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी ते मार्केटमध्ये नेतात. काढल्यानंतर एक 8 ते 9 दिवसापर्यंत पपई चालू शकते. तर त्याच्यानंतर ती डिटोरेट व्हायला लागते. मग आपल्या हातात हा जो स्पॅन आहे मधला, तर तेवढाच आहे, त्यामध्ये आपण मार्केटिंग वगैरे करावं लागतं त्याचं. म्हणजे काढणी झाल्यानंतर पपई लवकर खराब होते असं पण ऐकण्यात आले, तर तिथे कोणती काळजी घ्यायला पाहिजे? सुरुवातीला काढणी झाल्यानंतर आपण मी सांगितल्याप्रमाणे कुशनिंग पॅकेजिंग वापरायला पाहिजे त्याला. काढणी झाल्यानंतर एक 3 ते 4 दिवसानं ती पक्व व्हायला सुरुवात होते. पक्व होण्याची जी स्टेज आहे ते आणखी पुढे 3 ते 4 दिवस राहते. तर या संदर्भात याच्यामध्ये जे आहे, तर ट्रान्सपोर्ट करताना आपण बरेचसे शेतकरी काय करतात की आडवे ठेवतात एकावरती एक असं, परंतु क्रेट्समध्ये जे आहे तर उभ्या साईज अशा पपया ठेवल्या तर ते एकमेकाला घासणार नाही. आणि हे जे घासण्याचा प्रकार जो आहे, तो जी कुशनिंग पॅकिंग आहे, त्याच्यामध्ये तो जर आपण हे केला तर तो आपण मिनिमाइज करू शकतो. पपईचं फळ, त्यासाठी फळबाग लावणारे शेतकरी, या शेतकऱ्यांना आपण काय सल्ला देताल की ज्या सल्ल्यामुळे आजपर्यंत कदाचित हे ते करत नव्हते पण आता इथून पुढे काळजी घेतील? आंतरपीक म्हणून आपण जे हे लावताय, कलिंगड असेल, खरबूज असेल, तर तुम्ही हे लावू नका. त्यामुळे काय होतं, हे रिंग स्पॉट नावाचा रोग येतो, लवकर आपल्या मुख्य पिकावरती येतो, आणि त्यामुळं हा रिंग स्पॉट आल्यामुळं आपल्या उत्पादनावरती निश्चितच परिणाम होतो. तर हे पिकं आणि त्या पिकामध्ये अंतर असावं हे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. डॉक्टर सुनील चाळक सरांच्या या माहितीपूर्ण मार्गदर्शनामुळे निश्चितच शेतकरी बंधूंना एक चांगला सल्ला देखील मिळणार आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये याची निश्चितपणे नोंद शेतकरी बांधव घेतील. सर, तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही अत्यंत उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बंधूंना सांगितलीत, याबद्दल मनःपूर्वक आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.